ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सर्वधर्म समभाव आदित्य फ्रेंड सर्कल तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महिलांना साडी वाटप। मालेगाव। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वधर्म समभाव आदित्य फ्रेंड सर्कल तर्फे मालेगाव शहरातील गरजू वंचित महिलांना साडींचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे। सर्वधर्म समभाव आदित्य फ्रेंड सर्कल संस्थापक अध्यक्ष जागणभाऊ ढिलोर यांच्या संकल्पनेतून मागील 32 वर्षांपासून साडी वाटपाची परंपरा अविरत चालू आहे। या परंपरेत जागणभाऊ ढिलोर यांच्या सामाजिक उपक्रमात आदित्य फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी, सदस्य, महिला आघाडी पदाधिकारी यांनी मोलाची साथ दिली आहे। सर्वधर्म समभाव आदित्य फ्रेंड सर्कल मोतीबाग नाका मालेगाव यांचे वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त साडी वाटप कार्यक्रम शहरातील मान्यवरांच्या हस्ते पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली।
मी अध्यक्ष उपाध्यक्ष यांना विनंती करतो का सन्माननीय DYSP दर्शन दुकर साहेब यांचे या ठिकाणी त्यांनी सत्कार करावा. चला लवकर चला, वेळ झाला. सचिव संजय जगताप यांना विनंती करतो त्यांनी PI साहेबांचा सत्कार करावा. डिग्निटी साहेब यांचा सत्कार संतोष गौतमने, जॅकेट इलोर, फकीरा पवन धनाजी यांनी करावं. चला पटकन वेळ होतोय, चला पटकन चला घ्या आपा, चला फकीरा. घ्या तरी आपल्या कोणी कार्यकर्ते बाकी राहिले असतील पवन घ्या. यावेळी मनपा नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, मनपा स्टँडिंग चेअरमन एजाज बेग, सामाजिक कार्यकर्ते कपिल भाऊ आहिरे, नगरसेवक दाभाडे व दत्ता भाऊ, तसेच कॅम्प विभागाचे DYSP दर्शन दुगड, छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव व इतर मान्यवर, परिसरातील महिला पुरुष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्ते यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो का त्यांनी आज किमान 32 वर्षापासून आपण आदित्य फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून आपल्या परिसराची आपण या ठिकाणी सेवा करीत आहोत. या ठिकाणी तुमचा मला सार्थ अभिमान आहे का आपण कधीही कोणतं नाव, कोणतं सत्कार, कोणता मोठेपणा न बाळगता निस्वार्थी भावनाने आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं. म्हणून मी तुमचं या ठिकाणी सगळे आलेल्या प्रमुख सगळ्या पाहुण्यांच्या समक्ष आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जेणेकरून आज 2-2, 5-5, 10-10 वर्षात छोटे मोठे मंडळ होतात, संघटना होतात, ते हेव्यामुळे, या सत्कारमुळे, या मानापुण्यामुळे विखुरल्या जातात. परंतु आपण या मानामुळे कधीही विखरलो गेलो नाही किंवा कोणाचं नाव एखाद्या वेळी कार्यकर्त्या वेळी राहिलं असेल तर कोणताही कार्यकर्ता असा नाराज झाला नाही की बा माझं नाव पुकारलं नाही. आज आपल्याला उशीर झालेला आहे, 6 वाजेची वेळ होती, 7:15 झालेला आहे. आता सगळ्या गोष्टींचं अभाव घ्यावा लागतो. एखाद्या वेळी एखादा कार्यकर्ता राहूनच जातो. आता आजचंच उदाहरण घ्या, आज आपण सगळ्यांचं नाव घेणं शक्यच नाही, परंतु आपण अभिमानाने सांगू शकतो का आपण हा जो मोतीबाग नाका येथे हा जो भरगच्च कार्यक्रम 32 वर्षापासून जो संपन्न करतोय, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतोय. या कार्यकर्त्यांच्या, या महिला आघाडीच्या, या पुरुष आघाडीच्या यांच्या सौजन्याने, यांच्या मेहनतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. तर मी तुमच्या सगळ्यांचे परत या ठिकाणी आभार व्यक्त करेल का तुम्ही कधी तुमचं नाव पुकारलं गेलं नसेल किंवा तुमच्या हाताने सत्कार झाला नसेल, परंतु तुम्हाला एवढा अभिमान आहे का तुम्ही हा विचार ठेवला तर आपण एक कार्य निरंतर चालू ठेवू, हा याची भावना तुम्ही ठेवली. त्या भावनेचं मी तुमचं स्वागत करतो. त्याच्यात 1900 आहे होय उपमहापौर साहेब, चेअरमॅन साहेब, नगरसेवक साहेब या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगेन का 1993 आपण ज्या वेळेस सर्व धर्म संभाव आदित्य फ्रेंड सर्कल साहब हमने जब चालू किए, उस टाइम सभी जाति धर्म के सब युवा लड़कों ने मिलकर के ये फ्रेंड सर्कल चालू किया और उसके माध्यम से हमने सामाजिक रूप से काम करते हुए सभी माध्यम से, जैसे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने जो शिकवण दी है कि भाई बाबासाहेब ने जो शिकवण दी है की माणसाला माणुसकीची
जाण असायला हवी. ती जाण आम्ही ठेवत हे संकल्प आज 32 वर्षापासून आम्ही निर्माण करत असताना या 33व्या वर्षाकडे आम्ही निघतोय. या ठिकाणी या ठिकाणी छावणी पोलीस स्टेशनचे PI दीपक जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण सालाबादाप्रमाणे या ठिकाणी किमान 32 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. तो साजरा करत असताना आपल्या परिसरातील मोतीबाग नाका परिसरातील सर्व जाती धर्मातील महिलांना, गोरगरीब महिलांना आपण दरवर्षी 32 वर्षापासून येत्या साहेब साड्या वाटप आपण या ठिकाणी करतो. का जेणेकरून जयंती निमित्त आपण काहीतरी समाजाला आपण आपल्या गोरगरीब या वर्गाला आपण या तरी काही ठिकाणी देऊ शकतो. म्हणून दरवर्षी या ठिकाणी आदित्य फ्रेंड सर्कलच्या वतीने सुंदर स्वर्गच्छ ऐसा या ठिकानी कार्यक्रम उपमहापौर साहब यहाँ पे बहुत जोर शोर से हर साल बहुत अच्छे तादाद से महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका प्रोग्राम यहाँ पे संपन्न होता है. हमारे अशोक जी गुप्ता भी इसमें शामिल रहते हैं, मैडम शामिल रहती है और PI सर इनके हाथ से हम 2 बार बाबा साहेब को पुष्पहार अर्पण करके कार्यक्रम शुरू किए. तो या ठिकाणी दरवर्षी ज्या पद्धतीने आपला चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो, दरवर्षी आपण या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपले सगळे परिचित आहेतच. परंतु या ठिकाणी आज मालेगाव महानगरपालिकेचे उपमहापौर तथा दुसरे मालेगाव महानगरपालिकेचे स्टँडिंग चेअरमॅन स्थायी समिती सभापती हे या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना या ठिकाणी एक विनंती करेल साहेब जयंती निमित्त का आपल्या मालेगावात नदी के इस पार नदी के उस पार हा जो विषय आहे तो थोडासा बाजूला ठेवून आपण मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून या दलित आदिवासी गोरगरीब प्रभागाला जास्तीत जास्त जर कामाची संधी आमच्या वाहनाचे नगरसेवक शिवाजी धाबाने किंवा दत्ताभाऊ यांच्या माध्यमातून मला आपल्या वाहनात जर या ठिकाणी महिलांचे शौचालय असतील, रस्ते असेल, घड्याळ असेल किंवा वयोवृद्ध माणसांना या ठिकाणी बसायला जागा असेल किंवा वॉल कंपाऊंड असतील, या ठिकाणी मंदिर असेल, सुशोभीकरण असेल, रस्ते असेल, मोतीबाग नाका हा परिसर हा मालेगाव शहराचं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी कोणताही मालेगावचा माणूस किंवा बाहेरचा माणूस या ठिकाणी उतरतो. या ठिकाणी शौचालय या ठिकाणी नाही, तर या ठिकाणी जर शौचालय झालं तर या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास या ठिकाणी मी आणून देतो. नगरसेवक शिवाजी धाबाने आहेत, दत्ता भाऊ आहे. मी तुम्हाला दोघांना विनंती करतो का आपल्या परिसरात सन्माननीय मंत्री दादासाहेब भुसे यांच्या सहकार्याने आदेशाने तथा आपल्या समोरच या ठिकाणी मी व्हाईस चेअरमॅन आणि उपमहापौर आणि स्टँडिंग चेअरमॅन यांना विनंती करतो का आमचे जे नगरसेवक आहे किंवा आम्ही तुमच्याकडे काही एखादा आपल्या वाहनाच्या चांगल्या कामासाठी या लोकांसाठी, आमच्यासाठी नाही, या गोरगरीब आमच्या आया बहिणींसाठी, या परिसरात या जनतेसाठी जर काही काम घेऊन आलो तर साहेब निश्चितच आपण ते करावं अशी आपल्या सगळ्यांच्या साक्षी समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आपल्या मोतीबाग नाका संपूर्ण दलित आदिवासी मागासवर्गीय गोरगरीब लोकांकडून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो.
तसेच या ठिकाणी ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या वतीने जे काही मोतीबाग नाका परिसराचे सहित सामाजिक कार्य त्यांना करता आलं त्यांनी आजपर्यंत त्यांच्या पद्धतीने ते करत आलेले आहे. तसेच आपले अशोक पाटील या ठिकाणी भरपूर व्यसनाधीन पोरं होते, युवक होते. त्या व्यसनाधीन लोकांना अशोक पाटील, अशोक जाधव यांच्यासारख्या माणसांकडनं एक सेवाभावी व्यसनमुक्ती त्यांनी संघटना स्थापन केली मोतीबाग नाक्यावर आणि भरपूर लोकांचे व्यसन या ठिकाणी सोडवण्यास त्यांनी पण या ठिकाणी मदत केली. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या ठिकाणी मंगेश निकम यांनी सामाजिक स्तरावर संतेजी म्हणून जे काही त्यांच्याकडनं जे काही सामाजिक प्रक्रिया ही राबविण्यात येते, कामकाज करण्यात येते, तेही उल्लेखनीय आहे असं या ठिकाणी मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आणि आपण येथे उपस्थित झालेल्या सर्व नागरिकांना मालेगाव पोलीस दलाकडून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाला जसा मी आलो तसं मला, जसं आपले मुस्तकीम डिग्निटी साहेब म्हणाले की ये कार्यक्रम मुझे समझा कि बाबा साहेब ने जो सीख दी है, जो उद्देश्य दिया है, उनके उद्देशों को अनुसरून आहे. तर त्याचप्रमाणे म्हणजे येथे आल्यावर मला असं वाटलं की समता, एकता, समानता आणि न्याय ह्या मूल्यांना अनुसरून असा हा कार्यक्रम आदित्य फ्रेंड सर्कल गेल्या 32 वर्षापासून येथे साजरा करतो. आणि पुढे सुद्धा अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी मूल्ये, जी तत्व आपल्या जीवनात अवलंबवली आणि दुसऱ्यांना सुद्धा त्या तत्वांना आत्मसात करण्याची शिकवण दिली, ह्याच तत्वांना आपण सगळेजण अनुसरून करून पुढे जाऊ आणि आपल्या देशाची प्रगती करून घेऊ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. और आदित्य फ्रेंड सर्कल जो पिछले 32 सालों से ये प्रोग्राम कर रहा है, मैं उनको भी मुबारकबाद देता हूं कि 14 अप्रैल को कई अलग अलग तरह के प्रोग्राम होते हैं, मगर इनका प्रोग्राम अलग इसलिए है कि ये गोर गरीब लोगों को सम्मान देते हैं. और यही बाबा साहेब अम्बेडकर का उद्देश्य था. उनकी जिंदगी ही यही थी कि सबको बराबर का दर्जा देना चाहिए. ये उद्देश्य इस प्रोग्राम में मुझे समझ में आया कि ये प्रोग्राम जो बाबा साहेब अम्बेडकर का उद्देश्य था उसको लेकर 32 सालों से ये प्रोग्राम कर रहे हैं. इसलिए मैं दोबारा आदित्य फ्रेंड सर्कल, उनके पदाधिकारी, उनसे संबंधित जितने लोग हैं सबको मुबारकबाद देता हूं कि बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के साथ साथ उनकी विचारधारा को लेकर चलने के लिए आप लोग मुबारकबाद के काबिल हो. शुक्रिया. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा या ठिकाणी मी सन्माननीय आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती पर मैं आप लोगों को मुबारकबाद देता हूं मेरी तरफ से और मेरी फैमिली की तरफ से. आज इस प्रोग्राम में आदित्य फ्रेंड सर्कल के लोगों ने हमको बुलाया. मैं आप लोगों का शुक्रिया अदा करता हूं और आप लोगों को ये बात का यकीन दिलाता हूं कि जगन बाबू बोल रहे थे कि भाई हम लोगों को निधि के लिए अब काम करेंगे, हम लोगों को ये करके देंगे, संडास के लिए जगह का कुछ रहा और नदी के पार इस पार उस पार. हम लोग तो अब गेंद बन गए. शहर के लोग बोलते कि नदी के पार उसका बहुत काम होता. हम लोग को हमको बोलते भाई वहाँ मिनिस्टर है, मेंबर है हमारे में, और उसमें फर्क है.
तो भाऊ भी यही बोल रहे कि यार नदी के इस पार और उस पार का मामला नहीं होना चाहिए। अरे नदी के इस पार ज्यादा काम होता, आप तारीख उठा के देख लो 8 साल के अंदर जितने काम नदी के इस पार हुए उससे कम काम मालेगांव सिटी के अंदर हुए। बहरहाल कोई भेदभाव की जरूरत नहीं है। हम भी आप जैसे बाबा साहब अम्बेडकर ने घटना लिखे, वो घटना के अंदर भी हम आज स्टैंडिंग चेयरमैन बने, डिप्टी महापौर बने, पद के ऊपर बैठे। ये एक संविधान था उनका और हम तो सबके लिए काम करने के लिए बैठे। आप लोगों को कोई फिक्र करने की जरूरत नहीं है। ये बॉडी जो है ये हम लोगों की काम करने वाली बॉडी है। आप कभी भी आओ, आप लोगों के मेंबर के जरिए साथ में आओ काम करके। आप लोगों को लगता होगा आप अकेले आओ, काम लेकर आओ, हम आप लोगों को काम करने के वास्ते बैठे हैं। और उसके अंदर कोई तरीके का ये बॉडी सेकुलर फ्रंट के लोग, समाजवादी, कांग्रेस सब मिलके काम कर रही है। आपने देखा कि हम लोगों ने अतिक्रमण का काम शुरू किया शहर के अंदर। अभी हम लोग 8-10 दिन में और आप लोगों को अच्छी तरीके से यह दिख जाएगा कि मालेगांव शहर के अंदर हमने जो अतिक्रमण उठाया वो दोबारा कभी नहीं बैठेगा। हम लोग ने गवर्नमेंट से जो मंजूर शुदा गार्ड रहती 50 गार्ड का हम लोग ने टेंडर निकाला। हम लोगों को गार्ड मिल जाएंगे सुबह 10 बजे से तो रात को 10 बजे तक स्क्वाड घूमेगा गांव के अंदर। और हम लोग पूरी तरीके से अतिक्रमण पे काबू पा लेंगे। और कैरी बैग के लिए हम लोग खास तौर के ऊपर उसके लिए कैरी बैग की जो बंदी है उसके लिए हम उसके ऊपर भी पाबंदी लगा रहे कि गटर के अंदर जो डाल देते सफाई नहीं होती, उसके लिए हम लोग जद्दोजहद कर रहे। आज मैं आप लोगों को मुबारकबाद देता हूँ। जिस तरीके से हमारा त्यौहार रहता है ईद, उस तरीके से आप लोगों का त्यौहार है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 35वीं जयंती पे। मैं मेरी फैमिली की तरफ से मुबारकबाद देता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूँ कि सभी लोग ये त्यौहार का लुत्फ उठाएंगे। शुक्रिया, जय हिंद। आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात आग्रही राहणारे असे कार्यकर्ते ज्यांचं या ठिकाणी नाव लौकिक आहे असे आमचे कपिल भाऊ अहिरे या ठिकाणी दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी आणि मंचकाच्या समोर उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र, आज आपण येथे ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे सर्वप्रथम आज आपण जो श्वास घेतोय, जो घास खातोय, ज्या व्यक्तीमुळे, ज्या महामानवामुळे खातोय, जगतोय, त्याची आज 135वी जयंती साजरी करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। आणि त्या जयंतीच्या दिनी त्या महामानवांना मानवंदना म्हणून आज या ठिकाणी आदित्य फ्रेंड सर्कलचे संस्थापक जागन भाऊ डिलोर यांच्या मार्फत जो कार्यक्रम होत आहे तो अतिशय चांगला उपक्रम आहे साडी वाटपाचा। आज त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी जास्त भाषण न करता आज विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आणि थांबायच्या आधी 2 घोषणा देईल, तेवढ्या घोषणा बोलायच्या आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महर्षी वाल्मिकी भगवान की, विरेकले भगवान की, एवढे 2 शब्द बोलून थांबतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची 135वी जयंती ही संपूर्ण भारतात ही साजरी होते। आणि या जयंतीनिमित्त इथं सर्व उपस्थित यांना, महिला बंधू भगिनी आणि सर्व मान्यवरांना या जयंतीच्या निमित्ताने आपले महाराष्ट्राचे राज्य शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, त्याचबरोबर युवा संघटनेचे आविष्कार भाऊ भुसे आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक मार्फत सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण जर पाहिलं
की आदित्य फ्रेंड सर्कल यांनी जे आम्हाला आमंत्रण दिले, खास करून त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि माझ्या माहितीनुसार आदित्य फ्रेंड सर्कलचे जे संस्थापक आहे गगनभाऊ ढिलोर, त्यांचे जे सामाजिक कार्यकर्ते, हे अखंड ही परंपरा त्यांनी सुरू ठेवलेली आहे. म्हणजे कोणतंही सामाजिक कार्य असेल ते प्रत्येक सामाजिक कार्य हे अग्रेसरपणे ठामपणे त्यांची भूमिका इथं मांडत असतात. आणि सर्व वार्डातील ज्या महिला भगिनी असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, लहान बालकं असतील, यांना जो योजनेचा फायदा मिळेल त्या योजनेचा फायदा त्या माध्यमातून त्या संपूर्ण जनतेला करून देत आहे. म्हणून मी मनापासून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि सतत माझ्याकडनं तर आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे की तुम्ही असंच सामाजिक कार्य हे तुमच्या हातून घडत राहावं आणि आम्ही सर्व त्यांना साक्षही देत राहू. आता आपण जर पाहिलं की आपल्या संपूर्ण भारताचे विश्वरत्न ज्यांना म्हणतो, त्यांच्यामुळेच आज आपण इथं बोलण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली. सर्व समाजामध्ये आपण खांद्याला खांदा लावून प्रत्येक समाजामध्ये बसण्याचं काम हे फक्त ते श्रेय जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जाते. की त्यांनी ज्यावेळेस परिस्थिती अशी होती भारताची, की ज्या भारताची राज्यघटना लिहायची आणि भारतात आपण जर पाहिलं अनेक जाती प्रथा, अंधश्रद्धा या प्रचलित होत्या. आणि वंचित जो घटक आहे, बहुजन जो घटक आहे, मागासवर्गीय जो घटक आहे, ह्या घटकांना, ह्या लोकांना, या समाजाला न्याय कसा देता येईल यावर त्यांचा भर होता. आणि त्यांनी अहोरात्र चिंतन करून, माझ्या माहितीनुसार आपण जर पाहिलं की सतत त्यांनी 2 वर्ष 18 महिने आणि 17 दिवस अहोरात्र अभ्यास चिंतन करून त्यांनी आपल्या भारताचं संविधान हे तयार केलेलं होतं. या संविधानानुसार आज आपण पाहतोय की अनेक योजनांचा फायदा आपल्याला इथे मिळतोय. म्हणून आपण खरं जर पाहिलं की महामानव नाही तर एक दलित घटकातील, मागासवर्गीयातील हे जे जनता आहे, आपण जी लोक आहे, आपल्यासाठी ते आपले एक दैवत आहे. आणि दैवत म्हणून आपण त्यांना हे पूजलं पाहिजे. जास्त वेळ न घेता गगनभाऊंना आम्हाला आमंत्रण दिलं, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र माझे 2 शब्द संपवतो.